श्रावणात तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे ते जाणून घ्या. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ व फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार श्रावणामध्ये काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. श्रावण संपण्यापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे ते जाणून घ्या. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ व फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार श्रावणामध्ये काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. भगवान शिवाशी संबंधित या वस्तू खरेदी केल्याने घरात आर्थिक समृद्धी येते. श्रावणामध्ये काय विकत घ्यायचे हे जाणून घेऊया. श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सुरू होत आहे आणि 2 सप्टेंबर रोजी संपणार आहे. या महिन्यात भगवान शिवाला समर्पित काही वस्तूंची खरेदी करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार श्रावणात भगवान शिवाशी संबंधित काही वस्तू घरी आणल्याने घरात सुख, समृद्धी आणि मंगल नांदते. भगवान शिव आणि माता पार्वतींसोबतच आपल्याला माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो. श्रावण संपण्यापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे ते जाणून घ्या. रुद्राक्ष. श्रावणामध्ये भगवान शंकराचा आवडता रुद्राक्ष खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की श्रावण महिन्यात रुद्राक्ष खरेदीमुळे करिअरमध्ये प्रगती होते. पार्द शिवलिंग. श्रावण महिन्यात पार्द शिवलिंग घरी आणणे अत्यंत लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमची इच्छा पूर्ण होते. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्रिशूल भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. अशा परिस्थितीत श्रावणमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चांदी, तांबे किंवा सोन्याचे त्रिशूल खरेदी करू शकता. असे मानले जाते की असे केल्याने संकटांपासून रक्षण होते आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. चांदीची बांगडी. सावनमध्ये चांदीची बांगडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की असे केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीचे सर्व दुःख आणि वेदना दूर होतात. डमरू. देवांचे देव महादेवांना डमरू प्रिय आहे. श्रावणामध्ये डमरू खरेदी करणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. शमीचे झाड. भगवान शंकराच्या पूजेमध्ये शमीचे झाड वापरणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की सावनमध्ये शमीचे झाड खरेदी केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. असे म्हटले जाते की शमीचे झाड घरी आणल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते. श्रावण महिन्यात चुकूनही महादेवाला या वस्तू अर्पण करू नका. घरामध्ये दारिद्र्य येईल. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे. असे मानले जाते की भगवान शिवाचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. भगवान शंकराच्या पूजेसाठी श्रावण महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात जास्तीत जास्त महादेवाची पूजा करावी. असे मानले जाते की प्रत्येक सोमवारी भोलेनाथाच्या पूजेसोबत जलाभिषेक अवश्य करावा. यामुळे जीवनातील गरिबी नष्ट होते. याने सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात. त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना चुकूनही वापर करू नये. भगवान शंकराला या वस्तू चुकूनही अर्पण करू नका. श्रावण महिन्यात महादेवाला चुकूनही सिंदूर आणि रोळी अर्पण करू नये. धार्मिक मान्यतेनुसार भोलेनाथला केतकी आणि कमळाचे फूल अर्पण करू नये. श्रावण महिन्यातील शिवपूजेत पांढऱ्या रंगाचा वापर अशुभ मानला जातो.
श्रावण महिन्यात महादेवाला हळद अर्पण करू नये. यासोबतच श्रावण महिन्यात शिवलिंगावर महिलांशी संबंधित कोणतीही वस्तू अर्पण करू नये. शृंगार सामग्री किंवा त्यातील कोणतेही प्रतीक भगवान शंकराला अर्पण करू नये. शृंगार सामग्री किंवा त्यातील कोणतेही प्रतीक भगवान शंकराला अर्पण करू नये. श्रावण महिन्यात महादेवाला तुळशीची पाने अर्पण करू नये. श्रावण महिन्यात भगवान शंकराला नारळ अर्पण करू नये, कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे. असे मानले जाते की भगवान शिवाचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. शिवलिंगावर दूध घी अर्पण केल्यानंतर स्वच्छ पाण्याचा अभिषेक करणे उत्तम मानले जाते. असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात शिवलिंगावर साखर, केशर, देशी तूप, चंदन, मध आणि भांग इत्यादी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते. श्रावणात हे करू नका. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण आदींचे सेवन करू नये. श्रावण महिन्यात मटण आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करावी. श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास केल्यास भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. स्वामी भक्त असाल तर चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.